सगळ्या शेतकरी बांधवांचं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी स्वागत करत असताना या ठिकाणी ज्यांनी पुढाकार घेतला ते आदरणीय तेजोत्तेजी निकम साहेब, कार्यक्षम सभापती आदरणीय संजय काळे साहेब, उपस्थित मान्यवर त्यामध्ये आनंदराव चौगुले असतील, आदरणीय कुशलभाऊ थोराते ज्यांची या ठिकाणी उपस्थिती लाभली ते आदरणीय माऊली खंडागळे, शेतकरी संघटनेचे मत सगळे त्याच्यामध्ये रमेश भाऊ शिंदे असतील, सचिनजी थोरवे असतील, आमचे एन एम काळे साहेब, संतुदादा चव्हाण, माऊलीजी ढोणे, चंदादा काळे, प्रियंका ताई असतील, आरती ताई असतील, उपस्थित सगळे शेतकरी बांधव, संजीव भाऊ भुजबळ असतील शेतकरी संघटनेचे, योगेश भाऊ तोडकर, मगाशी जसा प्रत्येकाच्या या ठिकाणी भावना आपण ऐकत एका महिलेची तळमळीची भावना आहे त्या ठिकाणी आपली शेतकरी संघटनेच्या रमेश भाऊनी भावना व्यक्त केली. आणि अगदी खरं आहे की काही वर्षापूर्वी शेतकऱ्याची परिस्थिती आणि आता शेतकरी झालेली परिस्थिती याच्या माध्यमातून खरं तर प्रत्येकाच्या जनमानसात शेतकऱ्यामध्ये जी भावना होती मला वाटतं ही भावना घेऊन खरं तर निकम साहेबांनी जो पुढाकार घेतला आणि काही दिवसापूर्वी आंबेगावला जे आंदोलन झालं, आंबेगावला जी बैठक झाली त्या माध्यमातून खरं तर दिशा देण्यासाठी जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्याला दिशा देण्यासाठी ही जी बैठक बोलवतो आपण सगळे एका मेसेजवर या ठिकाणी उपस्थित झाला. तरी पण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भावना आणि व्यथा मांडत असताना खरं तर मगाशी आमच्या बांगर साहेबांनी उल्लेख केला की खरोखर उत्पादन खर्च नेमकं शेतकऱ्याला परवडतो का, म्हणजे इतकी मोठी शोकांतिका असो शेतकरी आपला कसा बसा जगतोय, कसा बसा झगडतोय आणि एवढी वाईट अवस्था शेतकऱ्याची करून ठेवली तरी पण या ठिकाणी आम्ही संघर्ष करतोय, लढा करतोय. आणि आता मगाशी जसा काही राजकीय उल्लेख झाला, काही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबत उल्लेख झाला, खरं तर याबाबत मी आवर्जून सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीला संस्कार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. मला वाटतं हे खरं तर आपल्या राज्याचं खरं तर सार्वभौम राज्याचं खरं तर हे खऱ्या अर्थानं अभिमानास्पद गोष्ट आहे. परंतु आता शेतकरी इतका बेटाकुंडीला आलाय. 2014च्या अगोदर शेतकऱ्याची अशी परिस्थिती होती साहेब, नगरला जर आमचा मी तरुण म्हणून एक तरुण शेतकरी म्हणून या ठिकाणी सांगतोय, आमचा एखादा जर तरुण शेतकरी जर नगरला गेला मुलगी पाहिला त्याला विचारायचं की तुमच्या घरी काय, तो सांगायचा कांदा आहे. 2014च्या अगोदर सांगतोय. नगर जिल्ह्यात जर गेला, नाशिक जिल्ह्यात गेला तर तिथं तरुण शेतकऱ्यांना सांगायला की आमच्या घरी कांदा आहे, म्हणायची मुलगी आमची, त्यांना लगेच त्या ठिकाणी विवाहाचा कार्यक्रम करायला जायचा. पण 2014 नंतर परिस्थिती अशी वाईट झाली की आम्हाला सांगताच येतं की आम्ही तरुण शेतकरी, मुलगीच मिळेनाशी झाली, फार वाईट अवस्था झाली. शेतकऱ्याच्या मुलीची आज लग्न होत नाही. याच्यापेक्षा शोकांतिक काय पक्षी जसा उल्लेख केला, ऐनवीवाडीला शेतकऱ्यांनी केली आत्महत्या. शेतकऱ्यांनी पंतप्रधानांच्या नावाने चिठ्ठी दिली साहेब, परंतु मला वाटतं लोकल न्यूज चॅनल सगळीकडे आलं, नॅशनल चॅनल मीडियाने हे घेतलं नाही. पंतप्रधानांच्या नावाने चिठ्ठी दिली तरी शेतकरी शेततळ्यात त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांनी उडी मारली, आत्महत्या. मला वाटतं याच्यापेक्षा शोकांतिका काय असू शकते. सुंदर तालुक्यात घटना मी विदर्भात नाही सांगत, विदर्भात तर फार वाईट परिस्थिती. मग काळे साहेबांना आम्ही सांगितलं की जालन्यावरून येताना इंधनाची काय टंचाई होती, लोक कॅन घेऊन मुक्कामी पेट्रोल पंपावर थांबली होती ट्रॅक्टरसाठी कॅन घेऊन. आपल्याकडे पण ही परिस्थिती अशा पद्धतीने खरं तर जुन्नर तालुक्यातून व्हायला लागली. माझी या निमित्त सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती, निकम साहेब असले सगळे मान्यवर असतील यांनी जरी पुढाकार घेतला असता आपल्या संघटित राहणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी खरं तर आपण संघटित जेवढं राहू, जेवढं रस्त्यावर उतरू, जेवढा संघर्ष करू तेवढं आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपले पंतप्रधान साहेब बाहेरच्या देशात जातात, चॉकलेट देतात. मला असं वाटतं कांदा जर दिला असता ना कुठेतरी कांद्याचे भाव वाढले असते, कारण ते चॉकलेट जे दिले ते चॉकलेटचे हजारो कोटीने शेअर्स त्या ठिकाणी वाढलेत. जर कांदा दिला असता आपले कांद्याचे भाव वाढले असते. परंतु आज मला वाटतं एकीकडे शेतकरी अशा पद्धतीने संघर्ष करतोय, लढा करतोय आणि अशा पद्धतीने पंतप्रधान साहेब जर बाहेरच्या देशात जाऊन जर चॉकलेट वाटत असेल, मला वाटतं आपल्या कुठेतरी जखमेवर बीट चोळल्यासारखं आहे. आणि एक तरुण म्हणून या देशातील एक सजग नागरिक म्हणून ही गोष्ट न पटणारी आहे. माझी या ठिकाणी शेतकरी बांधवांना विनंती, आदरणीय निकम साहेब असतील, हे सगळे मान्यवर असतील, हे जे आपल्याला कुठची दिशा देतील या पद्धतीने खरं तर आपल्याला वाटचाल करायची. मग सचिन भाऊनी सांगितलं की या ठिकाणी आपल्याला लिलाव होऊन द्यायचे नाही. साहेब तुम्ही जो आंबेगावला जो पवित्रा घेतला तो जुन्नर तालुक्यात सगळ्यांचा पवित्र राहील. तुमच्या त्या ठिकाणी भूमिका सगळ्यांचा पाठिंबा राहील. तुम्ही जो निर्णय घेणार याच्या मागे आमचे सगळ्या शेतकरी म्हणून या ठिकाणी तुमच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. तुम्ही जी दिशा द्या याच्या मागे नक्कीच आम्ही आमचा सगळ्या शेतकरी असेल, इथं सगळा तरुण असेल, नक्कीच आम्ही तुमच्या पाठिंब्याच्या तुमच्या भूमिकेच्या मागे आमचा या ठिकाणी पाठिंबा राहील. मी पुढेच एकदा या ठिकाणी आदरणीय निकम साहेब असतील, आंबेगावरून अजून काही शेतकरी बांधव यांचं पण या ठिकाणी स्वागत करतो. आणि जे काय आपल्या उद्या जी दिशा मिळेल त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी सगळ्यांनी संघटित व्हावं हीच माझी या ठिकाणी सगळ्यांना विनंती असेल. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.